Hello, this is the My Artifact episode number 1853. ची तारीख आहे 15 मार्च 2019. वाजले आता रात्रीचे 12:23. मी आता ऑफिसच्या बाहेर ऍक्च्युली फिरून राहिलोय. म्हणजे आमचं ऑफिस झालंय खतम आणि आता बसची वाट पाहत आहे. बस अजूनपर्यंत आली नाहीये. आता राईट नाऊ अगोदर तरी ऑफिसमध्ये या साऱ्या गोष्टी सहन करणं फारसं हे वाटत नव्हतं. म्हणजे असं होत होतं की करून घेऊ आपण ऍडजस्ट. येस, बट आता नाही होत यार. आता आतमध्ये असं वाटते ना की जस्ट लाईक कोणीतरी माझा कलेजा चिरून राहिलाय. आज मला माहित पडलं की साला एज्युकेशनचं काय महत्व आहे. या म्हणजे एज्युकेशन इज रिअली इम्पॉर्टंट. येस, पैसा पण इम्पॉर्टंट आहे. का मी एज्युकेशन खूप कमी घेतलंय का? म्हणजे ऍक्च्युली म्हणजे मी माझ्या म्हणजे समज जर असं कोणी माझ्यासोबत बोललं तर ही वुड नेव्हर थिंक अबाउट दॅट की आय एम कम्प्लिटली अनएज्युकेटेड वगैरे असं काही नाही. हे बघ, कोणतीही गोष्ट नाही का प्रॅक्टिस केल्याने बेहतर बनते. कोणतीही गोष्ट घेतो तू रीड करतो म्हणजे सांग बरं, तू वाचतो का कधी? नो. येस, ऍक्च्युली कसं आहे की जेव्हापासून तू या प्रोफेशन मध्ये आलाय तेव्हापासून तुझं वाचणं लिहिणं वगैरे बंदच झालंय. वॉज कुछ भी नाही, नथिंग ॲट ऑल. तर त्यामुळे या साऱ्या गोष्टीचा नाही का प्रभाव म्हणजे या साऱ्या गोष्टीची प्रॅक्टिस कमी झाली आहे. त्यामुळे तुला असं वाटत असेल की हा त्याचा इश्यू नाही आहे. ओके, आपल्याला काही गोष्टी समजाव्या लागते. काही गोष्टी इनफ अबाउट मी यार. नाही म्हणजे हा जो पॉइंट आहे ना, हा जेवढा जास्त क्लिअर करेल तेवढा बेटर राहील. व्हाय? कारण सांगू, ओके, तू जेवढा जास्त क्लिअर करशील तेवढं जास्त इम्पॉर्टंट आहे. म्हणजे व्हॉट यू मीन बाय दॅट? मी काय म्हणून का राहिलो आहे? मी म्हणून राहिलो आहे की हे जे कंपनी आहे, या कंपनीमधले लोक आहे, हे तुझ्या लाईफच्या स्टेजेसवर म्हणजे त्याच्या कंपॅरिझन मध्ये आणि याच्या कंपॅरिझन मध्ये जमीन आसमानचा फरक आहे. म्हणजे असं आहे की तिथे याच्यापेक्षा असे बेकार लोक भेटतील, बेकार मुवमेंट किंवा सिनारिओ समथिंग लाईक दॅट. तर तेव्हा तू कशाप्रमाणे या साऱ्या गोष्टी ट्रीट करशील, राईट? तेव्हा तर सिच्युएशन सो मच वर्स राहील. मग तेव्हा काय करशील? तेव्हा तू असं तर नाही म्हणू शकत ना की मला काम आहे, मी म्हणजे माझी डेस्टिनी आहे, मी करू शकतो. या प्रॉब्लेम तर लाईफ मध्ये येणार आहे. मला असं वाटते की तुझ्या लाईफ मध्ये हे जे तू विचार करून राहिला आहे आणि हे होणारच होतं समहाऊ वन डे. कारण हे फिलिंग आतमध्ये क्रिएट होणं बहुत जास्त इम्पॉर्टंट आहे फॉर की आपल्याला मुंबईला जाण्यासाठी. वेल, मी खूप प्रयत्न केले की आपण मुंबईला नाही जावं, असा कोणता ना कोणता तरी म्हणजे मार्ग राहतील जेणेकरून आपण मुंबईला नाही जाऊ. बट अनफॉर्च्युनेटली माझ्यासाठी तो मार्ग पकडाच लागला. याच्यासाठी दुसरा कोणता
ऑप्शन भेटलाच नाही. ओके. मला माझी डेस्टिनी क्रॅक आउट करायची आहे. मला माझ्या डेस्टिनीला अचीव्ह करायचं आहे. या गोष्टीसाठी का खरंच माझ्यामध्ये ती टॅलेंट आहे का? खरंच माझ्यामध्ये ती गोष्ट आहे का ती मी करू शकतो? या कॅन यू डू दॅट? हे मला एक गोष्ट क्लिअर सांग. सांग ना. वेल, येस, आपण करू शकतो. कारण आपल्यामध्ये ती ताकद आहे आणि आपण हे करू शकतो. कारण इट जस्ट लाईक लहानपणापासून स्वप्न होत्या. लहानपणापासून स्वप्न नाही म्हणजे इट जस्ट लाईक जेव्हापासून मला असं कळलं की मी मोठा झालोय किंवा मला असं म्हणजे आफ्टर 10th स्टँडर्ड मी तेव्हापासून इमॅजिन करायला सुरुवात केली. इवन मी ज्या वेळेपासून फिल्म मेकर होतो त्या दिवशीपासून मला माहित पण नव्हतं का मी एक फिल्म मेकर आहे. माझ्या डोक्यामध्ये ती बॉय नावाची ही एक फिल्म आहे जी मी मार्वल युनिव्हर्सवर बनवलेली ही एक मूवी आहे. हे मी केव्हा बनवली होती जेव्हा मला माहित पण नव्हतं की मी एक फिल्म मेकर आहे. मला काहीच पॅरामीटर माहित नव्हते, फिल्म बनते कशी माहित नव्हते. येस, मला पिक्चर पाहायचा खूप जास्त शौक होता. येस, एका दिवशी मी 5-5, 6-6 मूवी कंटिन्यू पाहता. हॉलिवूड मूवीचे त्या आय वॉज लाईक सुपर क्रेझी. त्याच्यासाठी तर काही आहेच नाही. येस. तर आणि कसं आहे की आफ्टर आय वॉच द मूवी मी ते फिल्म पाहिल्यानंतर नाही का हा विचार करायचो की या फिल्म मध्ये असं झालं असं दॅट वुड बी बेटर. म्हणजे समजा जर यांनी असं डायलॉग म्हणला असता तर दॅट वुड बी बेटर. कारण हेच एक अशा गोष्टी आहे ज्या तुला रिअलाइज करून दे की तू एक फिल्म मेकर आहे, तू एक डिरेक्टर आहे. ओके. सो प्रॉब्लेम हे झालं की तेव्हापासून मला माहित पडलं आणि तेव्हापासून मी मग रिअलाइज झालं की हेच माझी डेस्टिनी आहे. जेव्हा मी कॉलेजमध्ये होतो 11वी 12वी मध्ये वगैरे. बट त्याच्यानंतर मी इंजिनिअरिंग मध्ये ऍडमिशन घेतली बिकॉज ऑफ दॅट की मला याच्याबद्दल काही करिअर माहित नव्हतं. याच्यामध्ये काही करिअर होते का होते कसं होते मला काहीच माहित नव्हतं. यस, फक्त मला एवढं माहित होतं की मी या पद्धतीने विचार करतो आणि या पद्धतीने विचार करणारे लोक यांना डिरेक्टर असे म्हणतात. तर आय वॉन्ट बी अ डिरेक्टर. सो इट जस्ट लाईक मला डिरेक्टर बनायचं आहे. तर मग मला डिरेक्टर बनायचं होतं. बस, मला काहीच माहित नव्हतं त्याबद्दल. बट तेव्हा मी इंजिनिअरिंग केली. इंजिनिअरिंग कुठे रे, डिप्लोमा केला. आता मी थोडंसं क्लिअर सांगतो की व्हॉट इज एक्झॅक्टली हॅपनिंग. येस, मला या गोष्टी थोडा क्लिअर करून घ्यायच्या आहे की कसं काय आहे. ओके. सो म्हणजे जेव्हा मी डिप्लोमा मध्ये होतो ना तेव्हा मला असं रिअलाइज झालं की मी खूप हळूहळू गोष्टी शिकतो. मला हे रिअलाइज झालं. येस, डिप्लोमा मध्ये. म्हणजे कसं आहे की माझं इंटेन्शन काही असं नव्हतं की मला एक प्रकारे डिप्लोमा मध्ये फेल व्हायचं आहे, प्रत्येक सेमिस्टरला DC व्हायचं वगैरे. हे असं माझं काही इंटेन्शन होतं नाही. येस, बट एव्हरी सेमिस्टर मध्ये मी DC होत होतो. एव्हरी सेमिस्टर मध्ये. म्हणजे कॅन यू इमॅजिन माझं ऍक्च्युली मला डायरेक्ट सेकंड इयर भेटलं होतं. येस, कारण माझं 12वी करून आलं होतं ना, तर 12वी करून आल्यानंतर मला डिप्लोमा मध्ये डायरेक्ट सेकंड इयर भेटते. तर मला डायरेक्ट सेकंड इयर भेटलं. तर त्यासाठी
तर आता माझ्यापाशी किती इयर होते ओनली, म्हणजे किती सेमिस्टर होते, ओनली 4 सेमिस्टर होते ना या. तर आपण या सेमिस्टरला आणि प्रत्येक इयर मध्ये 2 सेमिस्टर होते, तर आपण इयर वाईज पकडू. ओके, तर मला 2 वर्ष होते. ओके, तर मला डिप्लोमा कम्प्लीट करायला किती वर्ष लागायला पाहिजे, राईट? 2 वर्ष ना. मी त्या गोष्टीला, त्या डिप्लोमा खतम करण्यासाठी मला 6 वर्ष लागले. यस, 6 इयर म्हणजे ट्रिपल. सो मला तेव्हाच माहीत पडणार माझं डोकं म्हणजे मी कोणत्या लेवलवर आहे. यस, कामाच्या बाबतीतही शायद असंच होतं. त्या मी स्टार्टिंगला खूप हळूहळू शिकलो वगैरे. स्टार्टिंगला खूप हळूहळू शिकलो, बट इन द एंड म्हणजे माझ्या सोबत जे लागणारे लोक आहेत त्या लोकांनी खूप लवकर ग्रास केला आणि मी खूप हळू ग्रास केला या. तर मला अशी भीती आहे की का मी एक प्रकारे माझ्या ऑफिसचे कलिग आहे समोर. आय डोंट वांट टू रुइन इट. सो लावडीना फावडीना नंगे उभे राहते इकडं. बेकार आहे, बहुत बेकार आहे. घुमते हो, नंगे राहते नंग्या पुऱ्या लावडी पहिले उद्या आपलं हे मॅटर आहे ना. म्हणून म्हणलं अंधारात एकटा कॉफी राहिला म्हणून तर बोलून गेलो. So can you hear in that? Yeah, म्हणजे आता तर माझे ज्युनियर पण नाही का माझी मजाक उडवायला कोणी मागे पुढे पाहत नाही. बहुत इझिली दे कॅन से समथिंग लाईक दॅट. आणि माझ्या कलेजामध्ये डीपली हर्ट होते यार, बहुत जास्त. कारण सांगू व्हाय इज दिस थिंग हॅपन? बिकॉज ऑफ दॅट की आपण त्या गोष्टीला फुल 100% देतो. यस, इट वॉज म्हणजे बहुत जास्त. मला माझं काम खतम करायचं आहे किंवा चांगल्याने खतम करायचं आहे, या दृष्टिकोनासाठी मी माझं काम मला 100% देतो यार. बट त्याच्यानंतरही ते काम 100% होत नाही. त्याच्यानंतरही ते समथिंग काही ना काहीतरी प्रॉब्लेम होते. तर यस, म्हणजे आय वॉज सो मच एक प्रकारे होऊन जातो की आपण जेव्हा आपण आपला पोटेन्शियलचा 100% दिल्यानंतरही थोडस म्हणजे होते ना, बहुत हर्ट होते यार, बहुत डीपली हर्ट होते. आणि हे घाव मी खूप अगोदर पासून सहन करत आहे. आय जस्ट वॉन्ट
ते म्हणजे मी आता राईट नाव डीप इनसाइड मी इज क्राईंग. या कारण सांगू, माझे जे अम्बिशन्स आहे वॉज टू मच, टू बिग, बहुत जास्त. यस, ऍक्च्युली आय डोंट वांट लिसन देम. यस, कारण सांगू, मला माझी लायकी जेव्हा माहीत पडते आणि मला जेव्हा अम्बिशन्स माहीत पडते, तर याच्यामध्ये साला जमीन आणि आसमानचा फरक आहे लिटरली. यस, या म्हणजे राईट नाव मी ज्या पोझिशनवर आहे, किंवा माझी जे लायबिलिटी आहे, किंवा माझी जे समसेट लायकी आहे, ते लायकी तर माझ्या अम्बिशन्सचा बिलकुल मॅच करत नाही. यस, लिटरली. या म्हणजे मला फिल्म मेकर बनायचं आहे, किंवा पूर्ण दुनियाला युनाइट करायचं आहे. सो धिस थिंग इज लाईक रिअली मच बिगर थिंग. या गोष्टीसाठी अशा एक व्यक्तीची गरज आहे, जो व्यक्ती बहुत मोठा आहे, किंवा त्याचे कॉन्टॅक्ट मुळे ही वॉज लाईक बिंग, आय डोंट नो. या बट एवढं तर माहिती का, तो मी नाही. कारण मग व्हाय यू गिव्ह मी धिस वर्क? तू मला ते काम का दिलं? माझ्या डोक्यामध्ये का असे ते बायनरी कोड, किंवा माझ्या डोक्यामध्ये अशी घरची गोष्ट, किंवा अवतार लास्ट एअरबेंडरची सिरीज माझ्या डोक्यामध्ये का दिली आज? या मी नॉर्मलचा व्यक्ती होतो. या मी नॉर्मलची आपली लाईफ काढली असती. यार, मला एवढे मोठे मोठे अम्बिशन्स का दिले? यस, मी सस्टेन केले असते. बट यस, चला का प्रॉब्लेम झाले यार माझ्यामध्ये, आय डोंट नो. बट वन थिंग इज दॅट, या की जे कोणी लोक त्या पोझिशनवर पोहोचले, म्हणजे ऍज अ फिल्म मेकर वगैरे वगैरे, यांनी ते झिरो पासून सुरुवात केली ना. या म्हणजे हे लोक काही खूप जास्त टॅलेंटेड वगैरे तर नव्हते ना. या त्यांनी त्यांच्या जी क्वालिटी आहे त्यांच्यावर फोकस राहिले, त्यांच्यावर काम करत गेले, ट्रायल अँड एरर एव्हरी टाइम करत गेले. त्यामुळे त्यांची तो स्किल आहे ती अजून जास्त एक्सपर्ट झाली त्याच्यामध्ये. आणि राईट नाव ते त्या पोझिशनवर आहे जिथे आपण पाहत आहे. तर तू असं नाही म्हणू शकत ना की तुझी क्वालिटी वॉज नथिंग, राईट? राईट नाव यू बिल्ड अ रिअली अमेझिंग थिंग लाईक आर्टिफॅक्ट एपिसोड. हे आर्टिफॅक्ट एपिसोड म्हणजे हे एवढं इम्पॉर्टंट आहे, म्हणजे हे एवढं हे आहे, जबरदस्त आहे का यू विल नेव्हर सीन समथिंग लाईक दिस. येस, नो वन विल डेफिनेटली डू दॅट. कोणी असं फारसं करत नाही. बहुत रेअर लोक आहे. आणि याच्या मागे काही रिझन पण आहे. व्हाय एम आय डुईंग दिस? बिकॉज ऑफ दॅट की माझ्यामध्ये काही ना काहीतरी आहे ना. लिटरली हे लोक एकमेकांसोबत एवढे चांगल्याने का कम्युनिकेट करत आहे? बिकॉज ऑफ दॅट त्यांच्यामध्ये ती क्वालिटी आहे यार, ते कम्युनिकेट करतात. माझ्यामध्ये नाही आहे. लिटरली मी खूप जास्त प्रयत्न केला स्वतःमध्ये ते प्रमाणे क्वालिटी आणण्याचा, बट जेव्हा कोणी समोरून माझ्यासोबत बोलायला जरी आलं ना, तरी मी नॉट रिअली टॉक विथ दॅम प्रॉपरली. यस, मला माहितच नाही त्याच्यासोबत, कारण मला इंटरेस्टच नाही त्या व्यक्तीबद्दल बोलण्याबद्दल. Even if I just like Sneha Tamkar is also come in front of me and she was trying to talk to me, I don't have any feelings, I don't have any interest to talk with her. Literally कुछ भी नहीं ऐसा फील हुई.
सो सो बहुत ही हे सर, खरंच माझ्यामध्ये ही जी क्वालिटी आहे ना, ही बहुत ही बेकार आहे. या आय वॉज लाईक, पण या सगळ्या झाल्या गोष्टी थेरॉटिकल झाल्या. या व्हॉट डू यू हॅव टू डू विथ ना, या तुला काय करायचं आता. टिल देन, जोपर्यंत माझी शोरील खतम होत नाही, जे की उद्याच खतम होऊन जाईल. यस, बट मी शोरील प्रॉपरली लोकांसमोर दाखवत नाही तोपर्यंत तर मला असं वाटत नाही का मी जॉब सोडायला पाहिजे. येस, बट जॉब सोडणं तर पक्का, आणि लिटरली या 1-2 महिन्यातच तर पक्का आहे. येस, कारण हे आता सहन करणं म्हणजे जस्ट लाईक मला या फील्डमध्ये जायचंच नाही, या फील्डमध्ये समोर काम करायचं नाही. या मी जस्ट एक्सपिरियन्ससाठी आलो होतो, जे की एक्सपिरियन्स घेतला. कॉर्पोरेट वर्ल्डमध्ये ज्याप्रमाणे लोक काम करतात, या साऱ्या गोष्टीचा मी एक्सपिरियन्स घेतला. ओके, पण तुला नाही वाटत की समोर जाऊन सिच्युएशन बेकार होईल? अरे डूड, बेकार होईनच. इवन इफ यू डू जॉब और इवन इफ यू डू यू सिक्युरिटी थिंग्स, प्रॉब्लेम होईलच. कारण तुला मुंबईला जावंच लागेल. इट हॅज नो चॉईस फॉर दॅट. या पण तुला फिल्म मेकर बनायचं आहे ना, तुला डेफिनेटली जावंच लागेल. तू असा विचार करू शकत नाही का मी इथूनच करेल, कारण इथून तो प्रमाणे सराउंडिंग किंवा एक प्रकारे सिच्युएशन नाही. बिकॉज ती सिच्युएशन इज रिअली इम्पॉर्टंट. अनलेस यू डिडंट थिंक यू आर नॉट द फिल्म मेकर, तर यू आर व्हेरी वेल हिअर. या तू इथे बहुत जबरदस्त आहे, तुझ्यापाशी जॉब आहे समोर, तू ज्याप्रमाणे प्रोग्रेस करताय, इन हाऊ थोडं हळू करत आहे, बट इन द एंड होऊन जाईल. हा जर नाहीच झालं तर आपल्यापाशी एक्सपिरियन्स लागेल, जो की दुसऱ्या कंपनी सोबत टायअप करून आपण वाढवू शकतो. सो डोंट थिंक टू मच. खूप जास्त विचार वगैरे नको करू. ओके, जे तुझ्यापाशी आहे वॉज गुड. ओके, तुझ्यापाशी जे अम्बिशन्स दिलं आहे याचा मागे काही रिझन आहे, आणि तू त्या रिझनला फॉलो करणं हे तुझी गरज आहे. दुसरी गोष्ट की जास्त वेळ आपल्याला इथे टिकायचं नाही आहे. जास्त वेळ का, जस्ट नॉट अ मंथ, लिटरली. दम घुट रहा है यार यहाँ पे. 10 घंटे हे ऑफिस की बस तुमने आने नहीं दी. सो right now this is it. टायर एवढा फाटला तो एका टायरला जर एवढा गट्टा पडला तर कोण होती आपल्या गाडी घेऊन पलटलं. कमी नाहीये, तू दोस्ती कर ले गाडी का पाहिजे.